मित्रांनो नमस्कार. कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा विषय पोटगी, अॅलिमनी. पोटगी म्हणजे जोडीदाराचा आधार किंवा देखभाल, जी एका जोडीदाराने दुसऱ्या जोडीदाराला केलेली आर्थिक तरतूद आहे. घटस्फोट किंवा विभक्ती दरम्यान जेव्हा दावा चालू असतो त्या दरम्यानी किंवा नंतर पोटगी दिली जाते. आर्थिकदृष्ट्या अवलंबून असलेल्या जोडीदाराला वाजवी त्याचं राहणीमान राखता येईल याची खात्री करण्यासाठी हे एक डिझाईन केलेलं भाग आहे. विशेषतः जर एखाद्याने तिच्या करिअरच्या संधीचा त्याग केला असेल किंवा लग्नादरम्यान नोकरी केली असेल आणि ती त्या लग्न झाल्यामुळे तिने सोडली असेल आणि आता तिला ती मिळण्याची शक्यता नसेल, ही काय शक्यता अशक्यता ती बघितली जाते. पोटगीची रक्कम आणि कालावधी न्यायालय ठरवतो. जोडीदाराची आर्थिक परिस्थिती, लग्नाचा कालावधी, लग्नादरम्यान त्यांनी उपभोगलेली जीवनशैली यासारख्या विविध घटकांचा विचार करून पोटगीची रक्कम ठरवली जाते. आता पोटगीचं उद्दिष्ट घटस्फोटानंतर जोडीदारांमधील आर्थिक तफावत दूर करणं याकरता असतं. हे सुनिश्चित करणं असतं की अवलंबून असलेल्या जोडीदाराला वाजवी राहणीमान राखता येईल, तो अगदी रस्त्यावर येणार नाही. आणि हे अवलंबून असलेल्या जोडीदाराला शिक्षण घेण्यास किंवा त्याच्या नोकरीची संधी सुधारण्यास सक्षम करून स्वतंत्र करण्याकरता ते मदत करू शकतात. मग पोटगीचा परिणाम करणारे घटक कोणते असू शकतात याचा विचार करा. पहिली गोष्ट म्हणजे प्राप्तिकर्त्याच्या आर्थिक गरजा. जो पोटगी मागतोय त्याचं लग्नादरम्यान मिळालेल्या राहणीमानाचा दर्जा काय होता हा विचारात घेतला जातो. क्रमांक 2, जोडीदाराची आर्थिक क्षमता. जो देणारा आहे तो देणारा जोडीदार आहे. न्यायालय पैसे देणाऱ्या जोडीदाराचं उत्पन्न, मालमत्ता आणि कर्ज लक्षात घेऊन पोटगी देण्याची क्षमता त्याचं मूल्यांकन करतो. क्रमांक 3, लग्नाचा कालावधी. दीर्घ विवाह म्हणजे दीर्घ कालावधी झाल्यानंतरचा जर विवाह असेल तर त्याला व्यापक अशी पोटगी देणं आवश्यक पडतं. किंवा आत्ताच लग्न झालंय, 2 महिने नाही झाले, 3 महिने झाले आणि काहीतरी किंवा 2 वर्ष नाही झालं आणि बकवास करण्याकरता तो घटस्फोट खेळण्यापर्यंत गेला आणि आता पोटगी मागते. मग तर पोटगी करता लग्न केलं होतं का हा विषय राहतो. त्यानंतर लग्नातील 4, लग्नातील योगदान. न्यायालय घरातील मुलांचं संगोपन आणि लग्नाच्या इतर पैलूंचा पण योगदानाचा विचार करतात की त्या व्यक्तीचा, त्या जोडीदाराचं योगदान किती आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्ती, खास करून जो जोडीदार आहे त्याच्याबरोबर समजा लहान मूल असेल तर त्या मुलाचा स्वतंत्र विचार केला जातो. मुलाच्या पोटगीचा ज्या बाईच्या पोटगीशी संबंध नाही राहत, ती वेगळी पोटगी, बाईची वेगळी पोटगी, हे लक्षात राहू दे. आता पोटगीचे प्रकार जाता जाता नक्की मी सांगेन. 3 प्रकारे साधारणतः दिली जाते. एक म्हणजे कायमस्वरूपी पोटगी, ती एक रकमी असते. परमनंट अॅलिमनी म्हणजे त्यात काही बदल होत नाही. ही एक रकमी म्हणजे दर महिन्याला एक नक्की रक्कम असते, ती रक्कम नक्की केली. पुनर्वसन करण्याइतपत पोटगी, एक ठराविक कालमर्यादा करता ही पोटगी असते की ज्या याच्यात साधारणतः रिहॅबिलिटिव्ह अॅलिमनी म्हणतात. म्हणजे साधारणतः ती व्यक्ती स्थिर होण्यापुरती तिला अॅलिमनी दिली जाते. आणि एक रकमी पोटगी म्हणजे नॉर्मली समझोत्याचा जो घटस्फोट असतो, म्युच्युअल कन्सेंटचा घटस्फोट, त्यावेळेला 1 टाइम अॅलिमनी म्हणजे एकदाच काय ते दे आणि बाबा मोकळा हो. 5 लाख 10 लाख जे काय ती रक्कम ती एकदा द्यायची आणि संपलं, तुझा माझा संबंध संपला. मला असं वाटतं आज पोटगी म्हणजे अॅलिमनी या विषयावरती आपण बोललो आणि मला असं थोडक्यामध्ये त्याची माहिती दिली. पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल. तिथपर्यंत इथे थांबतो. धन्यवाद.